श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या रविवारी 24 मार्चला आपण सर्वजण होलिका दहन हे करणार आहोत. होळी हा सण आपण सर्वजण साजरा करणार आहोत. होलिका दहनाच्या वेळेस आपण प्रज्वलित केलेल्या होळीमध्ये अन्नाचा नैवेद्य, त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य हे आपण होळीला अर्पण हे करत असतो. होळीच्या दिवशी आपण होळी प्रज्वलित केल्यानंतर, होळी पेटवल्यानंतर त्यामध्ये अन्नाचा नैवेद्य हा सुद्धा होळीला अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे नारळ, विड्याची पानं अशी वेगवेगळी पूजेची जी काही साहित्य असतात ती सुद्धा आपण होळीमध्ये अर्पण ही करत असतो. तर होळीमध्ये या वस्तू आपण का अर्पण करत असतो आणि तसंच होळी दहनाच्या वेळेस आपल्याला त्या प्रज्वलित अग्नीमध्ये कोणत्या गोष्टी या टाकायच्या आहे, जेणेकरून आपल्याला असलेली पैशांची चिंता ही दूर होईल, आपली आर्थिक समस्या ही दूर होईल, याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणूनच आजचा हा महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला होळीच्या दिवशी आपल्याला असलेली पैशांची चिंता ही दूर होण्यासाठी आपल्याला कोणता उपाय हा करायचा आहे, म्हणजेच होळीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू या टाकायच्या आहे, जेणेकरून आपली पैशांची चिंता ही दूर होईल. सर्वात आधी तर आपण माहिती घेऊया की आपण होळीच्या दहनामध्ये अन्नाचा नैवेद्य, पूजेचे साहित्य हे का अर्पण करत असतो. होळीच्या दिवशी आपण जी होळी प्रज्वलित करत असतो, पेटवत असतो, ती होळी यज्ञाचे प्रतीक हे मानले जाते आणि या यज्ञामध्ये विविध खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य यांचा त्याग हा केला जातो. पुराणानुसार जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाकडून मिळतात आणि निसर्गाकडून जे काही आपल्याला मिळतं त्या वस्तू आपण देवाला अर्पण करून आपली कृतज्ञताही व्यक्त करत असतो. होळीच्या काळामध्ये गहू, हरभरा आणि इतर अनेक पिकेही पिकत असतात. प्राचीन काळापासून पिकं पिकल्यावर होळी जाळून साजरी केली जाते आणि होळी जाळणे हा आहुती मानला जातो आणि देवाला हे जे काही नवीन पिकं ही पिकलेली असतात त्या पिकांचा अन्नाचा नैवेद्य हा बनवून तो नैवेद्य होळीला अर्पण हा केला जातो. आणि म्हणूनच नवीन जी पिकं आलेली असतात त्या पिकांचा अन्नाचा नैवेद्य बनवून आपण तो होळीला अर्पण हा करत असतो. आणि त्याचप्रमाणे निसर्गाकडूनच आपल्याला विड्याची पानं, नारळ, फुलं ही जी काही पूजेची साहित्य आपण होळीमध्ये अर्पण करत असतो ती आपल्याला निसर्गाकडूनच मिळत असतात. या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आपण होळीमध्ये या वस्तू अर्पण या करत असतो. होळी संबंधित एक मान्यता सुद्धा आहे. त्या मान्यतेनुसार, पुराणानुसार नारदजींच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने फाल्गुन पौर्णिमेला अनेक कैद्यांना अभयदान हे दिले. कैद्यांची सुटका केल्यानंतर शेणाच्या गोवऱ्या जाळून होळी ही साजरी करण्यात आली होती, अशी सुद्धा एक होळी संबंधित श्रद्धा आहे. तर याप्रमाणे आपण होळीमध्ये अन्नाचा नैवेद्य, पूजेचे साहित्य हे का अर्पण करतो, याचं कारण काय आहे हे बघितलं आहे. आणि आता आपण बघूया की होळी दहनाच्या वेळेस आपल्याला त्या पवित्र अग्नीमध्ये कोणत्या वस्तू, कोणत्या गोष्टी या टाकायच्या आहेत, जेणेकरून पैशांची चिंता ही आपली दूर होईल. होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत आणि हे उपाय केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही नांदू लागते. होलिका दहनाकडे आपण अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय या दृष्टीने बघत असतो. याच्याशी राक्षस राजा हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा पौराणिक दाखला ही सुद्धा ही देते. जेव्हा आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला, जिला अग्नीपासून वर प्राप्त होता, तिला हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नी प्रज्वलित करण्यास सांगितले आणि त्या अग्नीमध्ये भक्त प्रल्हाद नाही तर होलिकाच ही भस्म झाली. आणि यामुळेच आपण असं म्हणतो की होळी हा सण अशुभावर विजय प्राप्त करण्याचा सण आहे. असत्यावर सत्याचा विजय होण्याचाच हा सण आहे. होलिका दहनाच्या वेळेस आपण प्रत्येकजण होलिकेला काही ना काही वस्तू या अर्पण करत असतो. काही ना काही गोष्टी या होलिकेमध्ये आपण अर्पण या करत असतो. होळीमध्ये, होलिका दहनामध्ये आपण या ज्या काही वस्तू अर्पण करत असतो त्या वस्तू अर्पण केल्याने आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मकता आली असते ती दूर होते आणि त्याचप्रमाणे आपल्याला जी काही आर्थिक नकारात्मकता किंवा आर्थिक चणचण ही जाणवत असते ती सुद्धा होळीमध्ये काही गोष्टी अर्पण केल्याने दूर होत असते. कधी कधी असं होतं की कितीही आणि काहीही केलं तरी पैसा हा आपल्या घरामध्ये येत नाही किंवा टिकत नाही. काही व्यक्तींना पैसा हा कायम पाठ दाखवत असतो आणि त्यामुळेच होलिका दहनाच्या वेळेस आपण काही उपाय जे आपल्याला शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत ते जर केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये समृद्धी नांदू लागते. तर यामध्ये कोणता उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे,
कोणत्या वस्तू या आपल्याला होळीमध्ये टाकायच्या आहे, जेणेकरून लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होईल, हेच आता आपण बघूया. लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न व्हावी म्हणून आपल्याला होळी दहनाच्या वेळेस एका सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये गूळ आणि अळशी भरून होलिका दहनाच्या वेळी ते आपल्याला अग्नीला अर्पण हे करायचं आहे. जेव्हा होळी ही पेटवली जाईल तेव्हा त्या होळीमध्ये आपल्याला एका सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये गूळ भरायचा आहे आणि त्यासोबतच अळशी सुद्धाही भरायची आहे आणि ती अळशी आणि गूळ भरलेली वाटी आपल्याला प्रज्वलित केलेल्या होळीमध्ये अर्पण ही करायची आहे. हा उपाय केल्याने तुमचे जे काही काम बिघडले असेल ते पुन्हा नवीन सुरू होऊन पूर्ण होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद हा कायम टिकून राहावा यासाठी होलिका दहनाच्या वेळेस आपल्याला जव किंवा तांदळाचे काही धान्य हे अग्नीमध्ये अर्पण करायचे आहे. हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर सदैव कायम बनून राहील. त्याचप्रमाणे तुमचे आरोग्य हे जर कायम बिघडत असेल, तुमचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही सतत काहीतरी प्रयत्न हा करत असाल तर तुम्ही होळीच्या दिवशी होळी दहनाच्या वेळेस 10 कडुलिंबाची पाने, 6 लवंगा आणि थोडा कापूर घेऊन 5 ते 7 वेळा आपल्यावरून उतरवायचा आहे आणि तो होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. हा उपाय केल्याने तुमचे आरोग्य हे चांगले राहण्यास मदत होईल. तसंच तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये हवी तशी प्रगतीही होत नाहीये, तर तुमच्या त्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी होलिका दहनाच्या वेळी गव्हाच्या 3 लोंब्या घ्यायच्या आहे आणि जवसाच्या 6 लोंब्या घ्यायच्या आहे आणि त्या आगीमध्ये थोडेसे त्या आपल्याला जाळायच्या आहे आणि त्यानंतर अर्ध्या लांबीच्या लोंब्या गव्हाच्या पण आणि जवसाच्या पण ज्या आपण घेतल्या आहेत त्या लोंब्या आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायच्या आहे आणि आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला त्या बांधून ठेवायच्या आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होईल. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही खूप पैसे कमवून सुद्धा तुमची सेव्हिंग ही होत नाहीये, तर तुम्हाला होलिका दहनाच्या दिवशी 2 विड्याची पानं, 1 नारळ आणि 1 सुपारी घ्यायची आहे आणि त्या विड्याच्या पानांवर ते नारळ आणि सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर ते नारळ, विड्याची पान आणि सुपारी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये ते अर्पण करायचं आहे. हा उपाय केल्याने तुमची आर्थिक तंगीही दूर होईल आणि तुम्ही कमावत असलेल्या पैशांमधून तुमची सेव्हिंग व्हायला सुद्धा सुरुवात होईल. आणि तसंच हा उपाय केल्याने आपल्या धनामध्ये सुद्धा वाढही होत असते. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपली आर्थिक तंगी दूर होण्यासाठी, आपली आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस होळीमध्ये कोणत्या वस्तू या अर्पण करायच्या आहे याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे उपाय नक्की करून बघा. तुमची सुद्धा आर्थिक चणचण ही नक्कीच दूर होईल. त्याचप्रमाणे होळीच्या अग्नीमध्ये आपण अन्नाचा नैवेद्य आणि पूजेचे साहित्य हे का अर्पण करतो याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहितीही या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.